नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. आता मुलं गेलेले आहेत शाळेत, आणि जोपर्यंत मुलं शाळेत गेलेले आहेत तोपर्यंत माझ्या घरातला जो रुटीन आहे, जो डेली मी करत आहे, ते सुद्धा तुम्हाला नक्कीच मी दाखवेन. आणि जे त्या दिवशी म्हणजे 2-3 दिवस आधी जी मी शॉपिंग केली होती आणि मी काय शॉपिंग केली होती ती सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार. पहिला करूया का? चला. मी आता मला थोडी कामं आहेत, जसं की काल सामान आलं होतं. चला मी तुम्हाला आधी दाखवते आणि मग तुमच्याशी मी बोलते. चला. प्रकारे मी सामान सगळं भरलेलं कालचं आलेलं आहे. आणि आता मी काही जास्त भरलं नव्हतं कारण माझ्याकडे बऱ्याचपैकी गोष्टी होत्या. मी एवढं भरलेलं आहे. आता हे सगळे मी एका छान स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवणार आहे. अशा प्रकारे माझं तर सामान काल जे मी आणलं होतं ते सगळं सामान भरून झालेलं आहे. आणि इवन माझं आता लिव्हिंग रूमसुद्धा माझं क्लीन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आजची कामं आहेत. अशा प्रकारे आता क्लीन झालेलं आहे आणि मस्त. आणि तुम्ही बघितलंच सामानसुद्धा माझं भरून झालेलं आहे. आणि हे शिवांच्या डॅडींचं जे काय ते काम करतात ते पण ठेवून झालेलं आहे, कीपॅड वगैरे. आता काम माझं सगळं आवरलेलं आहे. आणि म्हटले आता शॉपिंग माझी दाखवू, त्या दिवशी दाखवणं माझं राहून गेलं होतं. दाखवते. आता ना मला घरी घालायला कॉर्डसेट खूप बरे पडतात. आणि कॉटनचे कॉर्डसेट, कारण की मला घाम खूप प्रचंड येतो. मी कॉर्डसेट घालायला खूप प्रिफर करते. अशा प्रकारे मी हे 2 कॉर्डसेट घेतलेले आहेत. हे बघा, हे असे कॉर्डसेट आहेत. आणि ह्याच्या खाली जी नॉर्मल मी पॅन्ट घालत असते ना तशी पॅन्ट आहे. आणि सेमच आहे, कॉर्डसेट म्हणजे सेमच दोन्ही पण आहे. आणि अजून एक तुम्हाला मी दाखवते. हा एक मी घेतलेला आहे. आणि मला ना हे खूप आवडले. आणि तिथूनच मी नेहमी माझ्यासाठी कॉर्डसेट जे घरी घालायचे आहेत ना तिथूनच मी घेत असते. ह्याच्या खाली पण ही पॅन्ट आहे. आणि आता लवकरच तुम्हाला व्हिडिओजमध्ये हे मी घातलेलं दिसेल. आणि अजून एक मी एक टॉप घेतलेला आहे जो अनारकली टाईप आहे असा. हे बघू शकता. आणि बॅक आणि फ्रंट सेम आहे, हा असंच आहे. हा ऍक्च्युली घ्यायचा उद्देश हा होता, मला थोडा येल्लो कलर पाहिजे होता. आता पुढे जाऊन आहेत माझे 1-2 गोष्टी आहेत, त्यासाठी मला हा येल्लो कलरच हवा होता. त्याच्यासाठी मी हा घेतलेला आहे. आणि हा एक घेतलेला आहे, सेम कलरच झालेले आहेत. हा कॉटनमध्ये घेतलेला आहे. हा सुद्धा मी इकडे तिकडे जाण्यासाठी मला जरा बरं पडेल म्हणून मी हा घेतलेला आहे.
आणि हा पण कॉटन आहे. हा ऍक्च्युली कॉटन नाही आहे, हा थोडासा मिक्स आहे, सिल्क आणि कॉटन, सिल्क थोडा मिक्स आहे ह्याच्यामध्ये. पण बाकीचे जेवढे मी घेतलेत हे सगळे माझे कॉटनच आहे. कारण की मला घाम, तुम्हाला ॲज युजल मी सांगत असते, मला घाम खूप येतो, त्याच्यामुळे मला कॉटनचे कपडे खूप बरे पडतात. सो अशा प्रकारे माझी शॉपिंग झालेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला माझ्या व्हिडिओजमध्ये हे सगळं घातलेलं दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला समजेल. आणि हे मी कुठे घेतलेलं आहे, हे मी डोंबिवलीमध्येच घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला हे हवं असेल तर मला कमेंट करा, तर मी तुम्हाला सांगते त्या शॉपचं नाव काय आहे आणि ते शॉप कुठे आहे. सो मला कमेंट करून सांगा. सो अशी होती शॉपिंग. आता मगाशी तुम्हाला दिसलं नसेल, मी बसले होते त्याच्यामुळे टॉप कसे आहेत. सो बघू शकता, हे असे आहे टॉप, असे दिसणार आहेत मला. आणि ह्याच्या खाली ना बॉर्डर आहे, बघा, जी ही ग्रीन कलरची बॉर्डर आहे ना, हीच हाताला दिलेली आहे आणि ही ऑल ओव्हर आहे. पाठीमागे सुद्धा आहे आणि ही पुढे मागे सुद्धा, पण सगळीकडे आहे. सो असा आहे हा टॉप. सो हा लावल्यानंतर तुम्ही बघू शकता, अंदाज तुम्हाला आला असेल कसा दिसेल. आणि इवन हाही आहे. आता हा बघा, हा कॉटनचा आहे आणि ह्याला सुद्धा हा असा अनारकली टाईपच आहे, ह्याला कट नाहीये. मला हे टॉप खूप बरे पडतात. आणि ह्याला सुद्धा अशी बॉर्डर आहे आणि ह्याच्या हाताला सुद्धा बघू शकता अशी छोटीशी बॉर्डर आहे. मला लावून दाखवते सो तुम्हाला अंदाज येईल हा असा असेल. आणि हे जे मी कॉट सेट घेतलेले आहेत ना, कॉट सेट सुद्धा मी जे डेली घालते ना रोज, तर तसेच आहेत. सो हे थोडे शॉर्ट आहेत आणि हे असे दिसतील बघा. आणि ह्याच्या खाली ही जी पॅन्ट आहे, सो ही पॅन्ट आहे. सो पॅन्ट नाही दाखवत मी, हेच दाखवते. आता अजून एक दाखवते जो आहे तो, जो लास्ट आहे. सो हा सुद्धा एक कॉर्डसेट आहे आणि कॉटनचे कॉर्डसेट खूप बरे पडतात. सो मगाशी जेव्हा मी बसली होती ना, तेव्हा तुम्हाला असं प्रॉपर मला दाखवता आलं नाही. सो मी म्हटली आता जरा असं लावून दाखवते, सो तुम्हाला सुद्धा कळेल. आणि तुम्ही सुद्धा असे नवनवीन, जर तुम्हाला माझी शॉपिंग आवडत असेल तर मला कमेंट करा. सो असे तुम्हाला व्हिडिओज मी नक्कीच शेअर करत जाईन. आता माझी मुलं येणार आहेत थोड्या वेळामध्ये, सो थोडासा क्लिप तो सुद्धा मी ऍड करेन. सो चला, कारगिल दिवस आहे ना, मग त्यासाठी सोल्जर ड्रेस हवंय ना, मग जाऊया घ्यायला. आणि मग तू काय करणार इथे स्कूलमध्ये? गन घ्यायची. हा हा, गन घ्यायची. गन बघू ना, गन भेटली तर गन पण घेऊया. आता ना आम्हाला जायचंय बाहेर. कृष्णल, मी आणि आता डॅडी, शिवांशचे डॅडी सुद्धा येतील आणि आम्ही रस्त्यात शिवांशला सुद्धा पिक करू. कारण शिवांश गेला ऍक्टिव्हिटीला, सो तिथून त्याला पिकअप करणार आहे आणि आम्ही जाणार आहे हिला ड्रेस घ्यायला सोल्जरचा. सो जे रेंटवर मिळतात ना ड्रेसेस, सो तिकडे जाणार आहे आम्ही आणि तिथून तिला सोल्जरचा ड्रेस घेणार आहे. कारण काय झालं होतं, लास्ट इयर तिला मी असाच ड्रेस घेतला होता सोल्जरचा फ्रॉम फ्लिपकार्ट किंवा अमेझॉनवरून, पण तो एकदाच तिने वापरला आणि नंतर तो छोटा पडला तिला. सो अशा गोष्टी तिच्यावर होतात, तर त्याच्यामुळे ह्यावेळी ठरवलंय की आम्ही रेंटल जे भेटतं तिथून घेणार आहोत. सो आपण जाऊया आता ना. हा चल. चला मग आता. हाय, मस्त वाटतंय. सोल्जर का ड्रेस इनके साइज. हाँ इनके साइज. परफेक्ट है ना. घालून बघ, पॅन्ट घालून बघ, घालून पॅन्ट घालून बघ. मोठी कॅप हवी तर मोठी पण घ्या. कॅप आहे ना. हाय ये ना मागे ही पण आहे. One hour later. सो आता आम्ही बॅक टू होम आणि आत्ता जस्ट आम्ही घरी आलेलो आहोत.
आणि थोडंसं येता येता म्हणजे कृष्णलचा ड्रेस बघितला तुम्ही, जो काय उद्या अटायर ती घालणार आहे ते घेतलेलं आहे आम्ही. आणि कृष्णलचं पण शिवांशचं पण ॲज वेल ॲक्टिव्हिटी होती, कारण की तो आता मोठा आहे, सो त्यांना हे असे काही म्हणजे जे काही फॅन्सी ड्रेसेस असतात ते त्यांना आता नाही आहेत. सो ती जी काय ॲक्टिव्हिटी त्याचं थोडं सामान होतं ते सुद्धा मी घेतलेलं आहे. आणि भाज्या वगैरे पण घेतलं होतं, पण दोन्ही मुलं आमच्याबरोबर होती आणि ट्रॅफिक सुद्धा जास्त होती. आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळे जे काय ऑफिसवरून सुटणारी माणसं किंवा बाकीचे सगळे, सो ट्रॅफिक सुद्धा होती, तर त्याच्यामुळे मला काही तिकडचं शूट करता आलं नाही. सो आता घरी आल्यानंतर डायरेक्ट तुमच्याशी ह्या विषयावर मी बोलते. आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेलेला आहे आणि आता मी हा ब्लॉगचा इथेच एंड करत आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.